मुंबईमध्ये महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्नाचा आता भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेने ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्यानं त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जातंय अशी माहिती मिळते आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत ही रणनीती आखल्याचं मानलं जात आहे। दरम्यान मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी झी24 तासकडे केला। ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेसोबत आम्ही चर्चा करतोय असं एक वरवर दाखवून शिंदेच्या शिवसेनेला चर्चेसाठी भाग पाडायचं असा एक हेतू असू शकतो। राजकारणामध्ये शहाला खूप महत्व असतं। जे दिसतं ते कधीच नसतं आणि जे बोललं जातं ते कधीच खरं नसतं, वेगळंच घडतं काहीतरी। त्यामुळं शिवसेना शिंदे गट जो आता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन थांबलेला आहे त्याचा उद्देशच असा आहे की वाटाघाटी आणि चर्चेसाठी आम्ही काही अटी शर्तीसह तयार आहोत आणि नेहमी ते म्हणतायत की आम्ही महायुतीचाच महापौर बसवणार मुंबईमध्ये। असं कोणीच म्हणत नाही की भाजपाचाच महापौर बसणार, असं कोणीच बोलत नाही किंवा कोणी असं अजून म्हणायला तयार नाही की हा शिवसेनेचाच महापौर बसणार। त्यामुळं हे कटशहाचं राजकारण मुंबईमध्ये सुरू राहील। असं वाटतं की हे सगळं स्पेक्युलेशन आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली होती। महायुतीला स्पष्ट आणि पूर्ण बहुमत हे मिळालेलं आहे। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे बहुमताला जेवढा आकडा अपेक्षित होता, आवश्यक होता, त्याच्यापेक्षा 4 जागा जास्त आलेल्या आहेत। त्यामुळे स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असल्यामुळे महायुतीचा नगरसेवक किंवा नगरसेविका मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल। मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा असं समजतंय आणि ठाकरे पाठीशी राहिला समजतंय। मला पुरावा तुम्ही द्या। एक चर्चेवर प्रश्नचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको। ते डॅव्होसला गेलेले आहेत, महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत, महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिकवलेलं आहे। यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी। ठाण्याचं महापौरपद भाजपला मिळावं अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पदं मिळावीत, अन्यथा विरोधी बाकावर बसू असा इशारा डावखरेंनी दिलाय। तर महापौर पदाबाबत शिंदे फडणवीस ठरवतील असं उत्तर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेलं आहे। अजून त्यांच्याशी चर्चा काहीच नाहीये आणि निश्चितपणे त्यांना सुस्पष्ट असं बहुमत आहे, त्याच्यामुळे हा निर्णय त्यांचा आहे। पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला याच्यामध्ये लोकांच्या हितासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल ते निश्चितपणे पक्षश्रेष्ठींच्या आदेशांच्या अनुसार आम्ही निर्णय घेऊ। एकूण जे संख्याबळ लागतं जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे। आणखी सुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल। परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील। सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे। आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। यानंतर बघा दिवसभरातली तिसरी मोठी बातमी कोल्हापूरमधनं आहे। कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आणि त्या दिशेनं पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी याबाबत सूचक विधान करून अप्रत्यक्षपणे त्याला दुजोराच दिलाय। पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं सूचक वक्तव्य सतेज पाटलांनी केलंय।
मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणामध्ये एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आलं, तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेचे पर्याय शिंदेंसमोर खुले असणार आहे. आणि त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस शिवसेनेकडून एकत्र सत्ता स्थापन करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचं समजतंय. किंवा काही पुढे त्यांच्यामध्येच मतभेद झाले तर काँग्रेस त्यांच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. आपण जसं ह्या निकालानंतर जर जर तेवढे नगरसेवक आले असते ते तर आम्हाला अप्रूव्ह झाले किंवा आम्ही त्याला अप्रूव्ह झालो असतो तर महापौर पण त्यांना दिला असतं. तर जसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ अजून घ्यायचे. तर कोल्हापुरात सत्तेचं गणित कसं असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. एकूण जागा 81 आहेत. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे 26 आहेत, काँग्रेसकडे 34 आहेत, शिवसेनेकडे 15 आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडे 1, राष्ट्रवादीकडे 4 आणि अपक्षांकडे 1 जागा आहे. आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनं जर काँग्रेसला पाठिंबा दिला तर काँग्रेस सत्तेत येऊ शकते. मागच्या दारानं चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर बघूया दिवसभरातली चौथी मोठी बातमी चंद्रपुरातल्या. चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. असं असतानाही आता भाजपनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. सत्तेचं गणित जुळवण्यासाठी भाजपनं थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्यांची स्थानिक नेत्यांनी भाजप किंवा काँग्रेस यापैकी जो पक्ष महापौरपद देईल त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगितलं तर मला जो आमचा शिवसेनेचा जो महापौर करणार आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत. आता आणि ऑफरची गोष्ट आम्ही कोणाला ऑफर त्याच्या विषयी मी आपल्या माध्यमातून सरसवरच बोललो का मला जो महापौर बनल शिवसेनेचा महापौर बनवेल मी त्याच्यासोबत जायला तयार आहे. उभाटाने महापौर पदच हवं असं काही अडून जातं नाही. मग तसं म्हणागे नाही. आणि मी त्यांना पहिल्याच भेटीत सांगितलं की महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही देता येतच नाही. आवश्यकता असेल तर आम्ही विरोधात बसू. आम्ही विकास कार्य करण्यामध्ये विरोधात बसून आमच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये जीवतून काम करू. यानंतर बघूया पाचवी मोठी बातमी. मालेगावात महापालिकेमध्ये सत्तेसाठी नवीन राजकीय समीकरण उदयाला येण्याची शक्यता आहे. इस्लाम आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने बहुमतासाठी लागणारी 43 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेचं MIM यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणं उदयाला येतात याबाबत आता सर्वांचीच उत्सुकता लागलेली आहे. दादा भुसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कुणासोबत सत्तेत सहभागी व्हायचं हे निश्चित करतील. परंपरा जो है या जो जनता ने जो कौल हमको दिया है, मालेगांव शहर के आवाम ने सबसे बड़ा पक्ष हमको दिया. हम 15 सीट ज्यादा है और सेकुलर फ्रंट 20 सीट ज्यादा है. तो परंपरागत हमको हमारा पक्ष का महापौर बनना चाहिए, हमारी ऐसी इच्छा है. और अगर विकास के लिए शहर का विकास, शहर की डेवलप और शहर का जो एकात्मा, जो हिंदू मुस्लिम एकता होना चाहिए, उसके लिए अगर हमको बैठना पड़ेगा तो हम साथ में, ये मेरा एक स्टेटमेंट है, लेकिन मैं हमारे प्रमुख पदाधिकारियों से बैठक करेंगे. हमारे लिए दरवाजे खुले, सबने हमको बिना शर्त पाठिंबा दे देना चाहिए. यानंतर बघूया दिवसभरातली 6वी मोठी बातमी भिवंडीतल्या. भिवंडीमध्ये भाजप आणि कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. या घटनेमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. माजी महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करण्याची वेळ आली. आज 2 कार्यकर्त्यांना मारलं. आज आम्ही आमच्या ऑफिसला बसले असता
400-500 लोक घेऊन येऊन पोलिसांना धक्काधुक्की, पोलिसांना मारहाण करून तो घुसला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ही व्हिडिओ आहे, तुम्हाला दिसते व्हिडिओ आहे त्याची. तो किती पण खोटा बोलून हे करत असेल तर चालणार नाही. पोलिसांना धक्काधुक्की करून पोलिसांना 2-4 कार्यकर्त्यांना मारला, दगडांनी मारलं, त्यांच्याकडे हत्यार होते, हत्यारांनी मारलंय, त्यांनी मारहाण केले इथे बसलेल्या कार्यकर्त्यांनी. यानंतर बघा दिवसभरातली 7वी मोठी बातमी. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरसह राज्यात MIMनं चांगली कामगिरी केली आहे. राज्यभरात तब्बल 125 पेक्षा जास्त जागा जिंकत MIMनं राज्यातील प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभं केलंय. आता MIM जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यात आगामी झेडपी निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध MIM असा सामना रंगण्याची शक्यता आणि त्याच तोंडावर आता भाजपचे नेते आणि MIMचे नेते यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र तकरीबन 12 जिला परिषद में चुनाव लड़ने जा रहे हैं और इन 12 जिला परिषद में चुनाव लड़ने के लिए कल 19 तारीख को सुबह 10 बजे से इम्तियाज जलील साहब के कार्यालय पर एक इंटरव्यू सेशन रखा गया है. जो इच्छुक उम्मीदवार है वो यहाँ पर आके हमसे अप्रोच हो सकते हैं, अपना इंटरव्यू दे सकते हैं. यानंतर बघूया दिवसभरातली 8वी मोठी बातमी. मुंबईमध्ये 30 मजली बिहार भवन उभारण्याची घोषणा नितीश कुमार सरकारनं केली आहे. दरम्यान यानंतर मनसेने या निर्णयाविरोधात मोर्चा उघडलाय. नितीश कुमार सरकारने यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. बिहारमध्ये सध्या भाजप आणि नितीश कुमार यांच्या JDUची सत्ता आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली आणि यामध्ये मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे. मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ती 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना. इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही आमच्या लोकांनी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही. यानंतर बघूया दिवसभरातली 9वी मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींच्या आंदोलनासंदर्भातली. वाशिम आणि अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. KYC करूनही हप्ता न मिळाल्यानं लाडक्या बहिणी आक्रमक झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजना अंतर्गत KYC प्रक्रिया पूर्ण करूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यानं लाभार्थी महिला संतप्त झाल्यात. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसंच सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अन्यथा योजना बंद करा अशी मागणी करत महिलांनी आपला संताप व्यक्त केलाय. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. लवकरात लवकर समस्या सोडवण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळेला दिलं. मी फक्त माझ्या मिस्टरांचं दिलं होतं. ऑफिसला आलो आहे आणि इथं विचारलं आम्ही आमचे आधार कार्ड मागितले आणि आम्ही विचारलं की आमचं काय झालं, आमचे लाडक्या बहिणीचे पैसे का मिळत नाही आम्हाला. तर त्यांनी सांगितलं की तुमची KYC चुकली. मग याच्यावर ऑप्शन काय, आम्हाला काही समजलंच नाही. आता आम्ही काय करायचं. बरं माझ्यासारखी एखादी महिला ठीक आहे काही करल तरी, पण ज्या महिला अशिक्षित आहे त्यांनी काय करायचं. मला हे सांगायचं आहे की शासनाला की तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्याच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर मग लाडक्या बहिणीचा हा कायदा बंद करा. मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं. हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की ही KYC करायची आहे. तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी. दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का. मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना अस्वस्थ केलेलं आहे की आपल्याला बिलकुल चिंता करण्याचं काही कारण नाही.
परंतु आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळामध्ये त्याचे पूर्वी जे निकष केलेले होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स पेअर नको, काही नोकरदार वर्ग, तर त्यांनी पण लाभ घेतलेला आपल्याच वाहिन्यांनी दाखवलेला आहे. आणि म्हणून पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून यासाठीची जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित करणं, मला वाटतं की बऱ्यापैकी भगिनींचं तर KYC संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून कोणाही बहिणीला चिंता करण्याचं काही कारण नाही. आपण बघतोय KYC करून हप्ता न मिळाल्यानं महिला आक्रमक झालेल्या आहेत. त्याने लाडक्या बहिणींनी थेट मोर्चा काढलेला आहे. आणि या लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वांना लाभ द्या, अन्यथा ही योजनाच बंद करा अशी मागणी केलेली आहे. दिवसभरातली 10वी मोठी बातमी. महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आणि त्यामुळे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यामुळे भारतातील अन्य राज्यांशी आमची चांगल्या अर्थानं स्पर्धा आहे. तिसरी मुंबई निर्माण केली जाते. त्यात गुंतवणूकदारांसाठी पायाभूत सुविधांचा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राकरता वेब जी आहे ती एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्र शोकेस करतो. इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक प्रकारची इन्व्हेस्टर्सची किंवा बिझनेसेसची चावडी आहे. या चावडीवर सगळे लोक तुम्हाला एका ठिकाणी भेटतात आणि इथे राहणं हे म्हणजे आपल्या राज्याला रिलेव्हंट ठेवणं आहे. आणि आम्ही मागच्याही वेळी आलो, दरवर्षी आम्ही येतो आणि खूप चांगल्या प्रकारे इथे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला मिळते. याही वेळी मला अपेक्षा आहे की खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला गुंतवणूक मिळेल. सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील. आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी तिसरी मुंबई आपण तयार करतो आहे, या तिसऱ्या मुंबई करता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहतायत. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे आहे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्याजवळ ती जागा आहे. अशा पद्धतीनं सगळी तयारी करून आम्ही आलो.